प्रत्येक बातमी हाती येते, पाहूया त्या संबंधित सविस्तर वृत्त। अखेर जे.पी. गावित यांचा निर्णय झालाच। काल CPIMचे नेते जे.पी. गावित यांनी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये लोकसभा उमेदवारी संदर्भातील चर्चा झाल्या। महाविकास आघाडीचा घटक असल्याने आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला पाठिंबा देणे क्रमपात्र आहे, अशी भूमिका बैठकीत काही सदस्यांकडून मांडली गेली। परंतु जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी जे.पी. गावित त्यांना आपण यावेळी उमेदवारी करालच असा आग्रह धरण्यात आल्याचे समजते। उमेदवारी झाल्यानंतर तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, असेही सांगण्यात आल्याचे वृत्त आहे। त्यास जे.पी. गावित हे देखील अनुकूल असल्याचे समजते। मागील काही लोकसभा निवडणुकीचा अभ्यास केला असता जे.पी. गावित यांना लाखाच्या वर मते मिळाली असली तरी लोकसभेच्या दृष्टीने त्यांचा विजय सोपा नाही। त्यातच महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार ठरलेले आहेत। जवळपास 1 महिन्यापासून प्रचाराची जोरदार धामधूम सुरू आहे व आता उशिरा अपक्ष म्हणून उमेदवारी केल्यास आपण किती प्रभावशाली ठरू, याचा फटका कोणाला होईल याचा देखील अभ्यास जे.पी. गावित करतील, हे नक्की। जेव्हा पांडू गावित यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट असो वा काँग्रेस यांना फटका बसलेला आहे। त्यातच यावेळी शिवसेना ठाकरे गटाची साथ आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर जनमत नेमकी कोणासोबत याची चाचपणी करणे हे देखील महत्त्वाचे आहे। जेव्हा पांडू गावित यांनी उमेदवारी केल्यास त्यांना मिळणारी मते व उमेदवारी न केल्यास त्या मतांचा होणारा इम्पॅक्ट कोणासोबत, अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत। जे.पी. गावित यांचा जनसंपर्क दांडगा असला तरी जवळपास 5 ते 6 लाख मतांची आवश्यकता लोकसभेसाठी असते व लाखाच्या पुढे मतदान आणायचे कुठून, हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे। जे.पी. गावित हे प्रामुख्याने सुरगाणा कळवण या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। मागील 5 वेळी त्यांना येथून उमेदवारी केलेली आहे व आमदार म्हणून निवडून आलेले आहे। परंतु मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नितीन पवार यांनी जोरदार तयारी करून कळवण सुरगाणा या मतदारसंघात विजयश्री खेचून आणला। यानंतर जेव्हा पांडू गावित यांना कळवण व सुरगाणा या मतदारसंघामध्ये विजयश्री हवा असेल तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांची गरज आहे। या गरजेपोटी ते खरं तर उमेदवारी करण्याचे धाडस करतील का? उमेदवारी केल्यास पुढील वेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या विरोधात बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय, यांवर सर्व गणिते अवलंबून आहे व लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही प्रमाणात जातीय समीकरणे देखील महत्त्वाचे आहे। लोकसभेच्या दृष्टीने पश्चिम भागातील आदिवासी विभागात कोकण समाजाचे प्राबल्य आहे, तर मतदारसंघाच्या पूर्व भागात आदिवासी समाजाचे महादेव कोळी या समाजाचे प्राबल्य आहे। हे सर्व गणित मांडत असताना मतदारसंघाबाबत जेव्हा विचार केला जातो तेव्हा जातीय समीकरणाचा मोठा इम्पॅक्ट यात येत असल्याने मतांची विभागणी होणार की जे.पी. गावित यांना उमेदवारी न केल्यास त्यांचा फायदा महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना मिळणार, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल। वंचितने देखील उमेदवार दिलेला आहे। वंचितचा इम्पॅक्ट नेमका किती होणार? मागील वेळी मिळालेली 60,000 मते तशी राहणार की MIM वंचित यांच्यात फरक झाल्याने ती कमी होणार, बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाखाली अजूनही वाढणार, हे देखील बघणे क्रमपात्र ठरणार आहे। परंतु एकंदरीत परिस्थिती बघता मुख्य लढत महाविकास आघाडीच्या शिक्षक उमेदवार भास्कर बगरे व महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्यात होणार आहे। मागील वेळी जवळपास 2 लाख मतांनी मिळवलेला हा विजय, शेतकऱ्यांची नाराजी, मोदी फॅक्टर व मागील 15 वर्षापासून भाजपचा असलेला दबदबा, यावेळी या सर्व गोष्टींचा विचार होणार असून जवळपास 10 पक्षांमार्फत 4 उमेदवार अशी ही लढत होणार आहे। त्यामुळे भाजपने पक्ष फोडले या भूमिकेवर किती लोक सहानुभूतीचा विचार करणार किंवा फुटलेल्या पक्षांमुळे नेमके कोणाचे नुकसान होणार, हे गुलदस्त्यातच आहे। त्यातच या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतांची संख्या लक्षणीय आहे। हे मुस्लिममध्ये मागील वेळी आघाडीच्या उमेदवारास वंचितने बऱ्यापैकी घेतली होती। सध्या या मतांचा नेमका कल कोणाकडे आहे हे देखील बघावे लागेल। हिंदुत्ववादी मतांनी नेहमीच पूर्वीच्या युतीला पाठिंबा दिलेला आहे। हे मते मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड या तालुक्यात बऱ्यापैकी आहेत। ही मते शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने किती व भाजपसोबत किती, हे देखील बघणे औत्सुक्याचे असेल। त्यातच राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका, राज ठाकरेंचा प्रभाव या मतदारसंघावर फार नसला तरी निफाड व नांदगाव मध्ये काही प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अस्तित्व आहे। परंतु स्थानिक कार्यकर्ते राज ठाकरेंच्या या भूमिकेशी किती सहमत होतात हे देखील बघावे लागेल। शेवटी विश्लेषण करीत असताना ही लढत काट्याची व चुरशीची होणार एवढे मात्र नक्की।
लढत सोपी नाही हे महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवारांना चांगलेच ठाऊक असल्याने सध्या प्रचार बैठकांचा जोर व गावोगावी भेटी वाढू लागल्या आहेत. लवकरच उत्तर महाराष्ट्राच्या सर्व जागेचा कल आपल्या येस मराठी न्यूज चॅनलवर प्रक्षेपित होणार असून प्रत्येक मतदारसंघातील ज्येष्ठ पत्रकारांच्या नजरेतून आपण त्या मतदारसंघात नेमकं परिस्थिती काय व कल कोणाला हे दाखवणार आहोत. यासाठी सर्वांनी आवर्जून बघा आपला येस मराठीचा कार्यक्रम कल लोकसभेचा उत्तर महाराष्ट्राचा. संपादकीय येस मराठी न्यूज. अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.